मराठी माणसाची भक्कम एकजूट ज्या शिवसेना प्रमुखांनी केली त्या शिवसेनेला हादरे देण्याचा प्रकार कोणी किती केला तरी त्या हादऱ्यामध्ये आपण संपून जाणार आहात। आज मला अनेकांनी प्रश्न विचारले, अनेकांनी शंका उपस्थित केल्या। शिवतीर्थावर चिखल झालेला आहे म्हणजे तुम्ही चिखल फेकच करणार? मी म्हटलं होय, गद्दारांवर चिखल फेकच करणार, त्यांची तीच लायकी आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ आहे, मराठवाडा संपूर्ण पाण्यात आणि चिखलात आहे। 8-8 दिवस शेतकरी चिखलात आहे। आपण 2 तास पाण्यात आणि चिखलात ही सभा घेतली तर आपल्याला वाईट वाटण्याचं कारण नाही। महाराष्ट्रात ओला दुष्काळ असेल तर हा आमचा ओला दसरा मेळावा आहे। मित्रांनो, रावणाचा आज अंत करायचा आहे। नेहमी रावणाचं दहन होतं, आता या पावसामध्ये रावणाचं दहन कसं करायचं? रावणाला जाळायचं की रावणाला बुडवायचा हा विचार करावा लागेल। या मुंबईमध्ये पाऊस आहे, या मुंबईमध्ये रावणाला बुडवायचा आणि दिल्लीतल्या रावणाला जाळायचा। माननीय उद्धव साहेबांनी शस्त्रपूजा केलेली आहे। शस्त्रपूजा करण्याचा अधिकार हा माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे। मला विचारलं, गद्दारांच्या मेळाव्यामध्ये ते काय पूजणार? मी म्हटलं त्यांना शस्त्रपूजा करण्याचा अधिकार असू शकत नाही, मग ते काय पूजणार? मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून त्यांनी दिल्लीतून अमित शहाचे जोडे आणलेले आहेत। त्यांनी दिल्लीतून अमित शहाच्या चपला आणलेल्या आहेत, जोडे आणलेले आहेत, ते त्यांच्या व्यासपीठावर आहेत आणि त्यांचं पूजन ते करणार आहेत। आम्ही शस्त्रपूजा केली, आम्ही विचारांची पूजा करतो। हे अमित शहाच्या पादुकांची पूजा करतायत, जो तो आपल्या लायकीनुसार वागतो आणि जगतो। हा निष्ठावंतांचा मेळावा आहे आणि आमची निष्ठा कशी? हम छोटे छोटे फायदे के लिए जमीर का सौदा नहीं करते। हम छोटे छोटे फायदे के लिए जमीर का सौदा नहीं करते। हमारी खून की आखिरी बूंद उद्धव जी आपके दामन पर होगी, आपके दामन पर होगी। हे सरकार महाराष्ट्राचं आणि देशाचं सरकार हे होट चोरीतून आलेलं सरकार आहे। त्याच्यावरती उद्धवजी बोलतील।